गडचिरोलीमध्ये गेल्या 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पूल वाहून गेल्याचं समोर आलंय। 3 वर्ष जुना पूल वाहून गेल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला कोठी कोरणार हा पूल पुरामुळे खचलाय, तर काही भागच वाहून गेलाय। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्यानं संतापाची लाट उसळली असून आता काँग्रेस त्यासोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। परंतु आपण ज्यांनी उद्घाटन केलेला जो हा पूल आहे हा अवघ्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी वाहून गेलाय। अतिशय निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। याचाच अर्थ या जिल्ह्यावर आपला दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत। आपण सुद्धा तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला लावावी आणि आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष महिने आपण या ठिकाणी जिल्ह्याकडे फिरकून पाहिलं नाही। आपण सुद्धा या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तात्काळ यावं।